नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत। चला तर सुरू करूया। धान्य दळण्याची जाती बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कुरुंद दगड खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सापडतो? धान्य दळण्याची जाती बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कुरुंद दगड खालीलपैकी रत्नागिरी या जिल्ह्यात सापडतो। खालीलपैकी कोणते सरोवर हे रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी लोणार सरोवर हे रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाते। प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोकबिरादरी प्रकल्प गडचिरोली या जिल्ह्यात आहे। 17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती S.K. दार हे होते। कैलास सत्यार्थी हे कोणत्या चळवळीचे संस्थापक आहेत? कैलास सत्यार्थी हे बचपन बचाव या चळवळीचे संस्थापक आहेत। महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जेवरील पहिली सूतगिरणी कुठे आहे? महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जेवरील पहिली सूतगिरणी परभणी येथे आहे। जीएसटी विधेयकास मंजुरी देणारे पहिले राज्य कोणते? जीएसटी विधेयकास मंजुरी देणारे पहिले राज्य आहे आसाम। चितगाव गटात सहभागी असलेल्या खालीलपैकी कोणत्या युवतींनी कलेक्टर स्टीव्हनची गोळ्या घालून हत्या केली? चितगाव गटात सहभागी असलेल्या खालीलपैकी शांती घोष व सुनीती चौधरी या युवतींनी कलेक्टर स्टीव्हनची गोळ्या घालून हत्या केली। सन 1881 मध्ये विकसित करण्यात आलेले व आता फिरोजशाह मेहता उद्यान म्हणून ओळखले जाणारे मुंबई येथील उद्यान पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? पूर्वी हँगिंग गार्डन म्हणून ओळखले जात होते। कुरुंदवाडी नृसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे? कृष्णा पंचगंगा या नदी संगमावर वसलेले आहे। ग्रे हाउंड्स हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे? ग्रे हाउंड्स हे पोलिसांचे पथक नक्षलविरोधी या कार्यासाठी स्थापन केले आहे। महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव कोणते? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव आहे सेरवली। भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा कोणती? भारत चीन सीमा निर्देशित करणारी रेषा आहे मॅकमोहन लाईन। घारापुरी बेटावरील एलिफंटा केव्ज या नावाने प्रसिद्ध असलेली लेणी रायगड जिल्ह्यातील या तालुक्यात आहे। घारापुरी बेटावरील एलिफंटा केव्ज या नावाने प्रसिद्ध असलेली लेणी रायगड जिल्ह्यातील उरण या तालुक्यात आहे। शिवकालीन रांगणा हा इतिहास प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोठे वसला आहे? शिवकालीन रांगणा हा इतिहास प्रसिद्ध किल्ला तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे वसला आहे। रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन टिंबटिंब रोजी सिंधुदुर्ग या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली गेली। रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 मे 1981 रोजी सिंधुदुर्ग या नवीन जिल्ह्याची निर्मिती केली गेली। आशियातील सर्वात मोठे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र कोठे आहे? आशियातील सर्वात मोठे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र चंद्रपूर येथे आहे। खालीलपैकी कोणाला द बँकर मासिकाकडून सेंट्रल बँकर ऑफ द इयर 2020 एशिया पॅसिफिक सन्मान प्रदान करण्यात आला? खालीलपैकी शशिकांत दास यांना द बँकर मासिकाकडून सेंट्रल बँकर ऑफ द इयर 2020 एशिया पॅसिफिक सन्मान प्रदान करण्यात आला। उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुघल संग्रहालयाला कोणाचे नाव देण्यात आले? उत्तर प्रदेशातील आग्रा येथील
मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले. लोहाच्या अभावामुळे कोणता रोग होतो? लोहाच्या अभावामुळे ॲनिमिया हा रोग होतो. क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? क्योटो प्रोटोकॉल पर्यावरण संरक्षणाशी संबंधित आहे. हत्तीपाय हा रोग टिंबटिंब डासाची मादी चावल्यामुळे होतो. हत्तीपाय हा रोग क्युलेक्स या डासाची मादी चावल्यामुळे होतो. हिरे व रत्नांचे निरीक्षण करण्यासाठी कोणते सूक्ष्मदर्शक वापरतात? हिरे व रत्नांचे निरीक्षण करण्यासाठी साधा सूक्ष्मदर्शक वापरतात. विरामचिन्हांचा मराठीत वापर करण्याची पद्धत सर्वप्रथम टिंबटिंब या इंग्रज अधिकाऱ्याने सुरू केली. विरामचिन्हांचा मराठीत वापर करण्याची पद्धत सर्वप्रथम मेजर कॅन्डी या इंग्रज अधिकाऱ्याने सुरू केली. मांजराला दूध खूप आवडते या वाक्यातील कर्ता कोण? या वाक्यातील कर्ता आहे दूध. तू किती मूर्ख आहेस विधानार्थी वाक्य करा. तू फार मूर्ख आहेस. कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात? प्रथमा या विभक्तीला प्रत्यय नसतात. बंधुता हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे? बंधुता हा शब्द शब्दसिद्धीच्या प्रत्यय घटित या प्रकारातील आहे. कोणते विरामचिन्ह वापराल? किती फसव्या वाटा आहेत या? उद्गारवाचक चिन्ह. अतिशय, अतिक्रम, अतिरेक शब्दसिद्धी प्रकार ओळखा. उपसर्ग घटित. रक्षक, वंदना, श्रवणीय, रसिक ही कोणते प्रत्यय लागून बनलेली धातू साधिते आहेत? ही संस्कृत प्रत्यय व त्यापासून बनलेली धातू साधिते आहेत. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता? अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द आहे आरोप. पहाटेचा व संध्याकाळचा अंधुक प्रकाश म्हणजेच झांजर. खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता? खालीलपैकी उभयवचनी शब्द आहे कोळी. वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. नाकाने कांदे सोलणे म्हणजेच खोटी प्रतिष्ठा मिरवणे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.